Welcome students, how are you? Welcome back all of you to this online class. कसे आहेत विद्यार्थी? पुन्हा एकदा आपल्या या ऑनलाइन क्लास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. In the last period we have studied the topic that is 2.3 an invisible bench and its pointer number 3. मागच्या तासिकेला आपण एक नवीन टॉपिक शिकलो. त्या टॉपिकचं नाव होतं an invisible bench आणि त्या टॉपिकच्या संदर्भात असलेला जो पॉइंटर होता पॉइंटर नंबर 3 तोही आपण मागच्या तासिकेला शिकलो. Today we are going to learn the remaining pointer, that is pointer number 4, and this pointer is given on page number 36. आज आपण त्याच टॉपिक मधला पान नंबर 36 असणारा जो पॉइंटर आहे पॉइंटर नंबर 4 तो आज इथे आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर the next activity that is related to learning about language, that is adjective, which is on page number 41. पान नंबर 41 वरती एक भाषे संदर्भात एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तीही आज आपण इथे अभ्यासणार आहोत. Before going to start a new poem, we are going to learn also the activity which is related to learning about language, that is using apostrophe, and this activity is given on page number 43. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पान नंबर 43 वरती पुन्हा एकदा भाषेच्या संदर्भात एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ऍक्टिव्हिटी अपॉस्ट्रॉफीच्या संदर्भातली आहे. तीही ऍक्टिव्हिटी आपण आज इथे शिकणार आहोत. as well as the next activity is also related to learning about language, that is verbs. Verbs means क्रियापदे, and this activity is given on page number 47. त्याचबरोबर पान नंबर 47 वरती जी भाषेच्या संदर्भात असलेली जी ऍक्टिव्हिटी आहे ती verbs म्हणजे क्रियापद या क्रियापदाच्या संदर्भातली आहे. तीही ऍक्टिव्हिटी आपण आज इथे अभ्यासणार आहोत की जी ऍक्टिव्हिटी पान नंबर 47 वरती दिलेली आहे. So dear students, we are going to study page number 36, page number 41, page number 43 and the page number 47.
So let's start. So dear students, open your book and see the page number 36, pointer number 4. Pointer number 4, join the piece to make at least 10 meaningful sentences. Remember to use a question mark if you begin your sentence with who. म्हणजे पृष्ठ क्रमांक 36 वर शब्दांचे काही तुकडे दिलेले आहेत. त्या शब्दांचे तुकडे आपण जोडा आणि किमान 10 अर्थपूर्ण वाक्य त्यापासून तयार करा. तुम्ही तुमचे वाक्य हूने जर सुरू केले असेल तर शेवटी प्रश्नचिन्ह वापरायचं, तेवढं लक्षात ठेवा. तर आपण इथे तयार करूयात. फॉर एक्झाम्पल, आय एम इन स्टँडर्ड 6. आय एम इन स्टँडर्ड 6. सेकंड, हू विल हेल्प अस. शेवटी मात्र इथे प्रश्नचिन्ह द्यायचे तुम्हाला, कारण वाक्य हून सुरू झालेलं आहे. हू विल हेल्प अस. नाउ थर्ड, ही इज व्हेरी फ्रेंडली. ही इज व्हेरी फ्रेंडली. फोर्थ, we are her classmates. We are her classmates. The fifth, they were singing. They were singing. Now next one is 6. She was our teacher. She was our teacher. Now 7th, I want your pictures. I want your pictures. Now come to the next one is, that is 8. You were her classmates. You were her classmates. The last one is 9th. Who were very friendly. Who were very friendly. हून वाक्य सुरू झालेलं आहे. शेवटी इथे तुम्हाला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे, लक्षात ठेवा. अँड द लास्ट इज, इट इज सिंगिंग. इट इज सिंगिंग. तर अशा पद्धतीने आपण इथे ही जी 4 नंबरची ऍक्टिव्हिटी होती ती ऍक्टिव्हिटी आपण इथे अभ्यासली. शब्द आहेत, शब्दांचे तुकडे आहेत, ते व्यवस्थित तुम्हाला जोडायचे. जोडल्यानंतर त्यामधून तुम्हाला असे 10 अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे. एक उदाहरणादाखल आपण 10 वाक्य इथं बनवलेली आहेत. अजूनही काही वाक्य त्यामधून निर्माण होऊ शकतात, तयार करू शकतात. तर यू मे डू इट yourself. So now dear students, we move on page number 41. There is one activity. This activity is about learning about language. In this activity, now we will see what is meant by adjective. जे विद्यार्थी मित्रों, हा इथे पान नंबर 41 वरती जो घटक दिलेला आहे हा भाषेच्या संदर्भातला आहे. आणि या घटकामध्ये आपल्याला ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, विशेषण म्हणजे काय ते इथे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्र, तुम्हाला आठवत असेल मागील तासिकांना आपण नाउन म्हणजे काय, प्रोनाउन म्हणजे काय, नामे कोणाला म्हणतात किंवा सर्वनामे कोणती आहेत, काय आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत, शिकलेलो. जर विद्यार्थी मित्र तुम्हाला आठवत असेल तर पान नंबर
21 वर आपण नामांचं म्हणजे नाऊनचं वर्गीकरण केलं होतं. त्यामध्ये पहा इथे इमेज दिसते आहे स्क्रीनवरती. तिथे पहा कॅमल, जॅकल, वॉटर, व्हिलेज, फार्म, फील्ड, टाइम, ट्रीट, हॅबिट, हॅपीनेस, ग्रँडपा, फ्रेंड्स, फार्मर, हेल्पर्स, राधिका, स्टिक, शुगरकेन यांना आपण नाउन्स म्हणजे नामे म्हटलेलं होतं. तसेच पान नंबर 22 वरती सर्वनामे म्हणजे ज्याला आपण प्रोनाउन्स म्हणतो ते प्रोनाउन्सही आपण अभ्यासले होते. त्यामध्ये आय, वी, यू, ही, शी, इट, दे ही सर्व काय आहेत? प्रोनाउन्स आहेत म्हणजे सर्वनाम आहेत. तेही आपण मागच्या तासिकांना शिकलेलो आहोत. तर आज आपण इथे ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. तर विशेषण म्हणजे काय हा भाषेच्या संदर्भातले जो घटक आहे तो घटक आपण आज इथे अभ्यासणार आहोत. सो लेट्स सी. नाउ see on the page number 41, that is a 1 point learning about language means adjectives means visheshane. So dear students, many times we have to describe people, places, animals or other things. We use describing words to do so. विद्यार्थी मित्रो, आपल्याला बऱ्याच वेळेला लोकांचे किंवा स्थळांचे किंवा प्राण्यांचे किंवा वस्तूंचे वर्णन करावे लागतात आणि मग असे वर्णन करणारी काही शब्द आपल्याला तिथे वापरावे लागतात. समजा एखाद्या माणसाचं आपल्याला वर्णन करायचंय किंवा एखाद्या प्राण्याचं वर्णन करायचंय किंवा एखाद्या वस्तूचं वर्णन करायचंय, तर अशा वेळेला आपल्याला ती वर्णन करणारी शब्द तिथे वापरावे लागतात. त्याला आपण इंग्रजीमध्ये डिस्क्रायबिंग वर्ड्स असे म्हणतो. तर अशी जी वर्णन करणारे जे शब्द वापरले जातात त्यांनाच आपण काय म्हणतो? विशेषणे म्हणतो. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल, नाम किंवा सर्वनामाचे वर्णन करणाऱ्या किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणूयात? ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो. तर तिथं स्क्रीनवर पहा एक उदाहरण दिलेलं आहे, ते आपण जरा आता इथे समजून घेऊया. एक उदाहरण म्हणून त्यांनी तिथे ब्युटिफुल शब्द हा दिलेला आहे आणि 2 डॉट दिलेले आहेत आणि त्या 2 डॉटच्या पुढे 3 शब्द दिलेले आहेत. प्लेस. प्लेस म्हणजे काय? जागा किंवा स्थळ. त्यानंतर पुढे शब्द दिलाय फ्लावर. फ्लावर म्हणजे काय? फूल. आणि त्या पुढे एक शब्द लिहिलाय तिने किंवा दिलाय तिथं हँड रायटिंग. हँड रायटिंग म्हणजे काय? हस्ताक्षर. तर त्याच्या खालच्या ओळीला पहा म्हटलंय त्यांनी अ ब्युटिफुल प्लेस. त्यानंतर अ ब्युटिफुल फ्लावर आणि काय म्हटलंय शेवटी? ब्युटिफुल हँड रायटिंग. आता ए ब्युटिफुल प्लेस म्हणजे सुंदर जागा. अ ब्युटिफुल फ्लावर म्हणजे सुंदर फूल. आणि ब्युटिफुल हँड रायटिंग म्हणजे सुंदर हस्ताक्षर. इथे पहा प्लेस, फ्लावर आणि हँड रायटिंग हे तिन्ही शब्द काय आहेत? नामे आहेत. यांना आपण नाउन्स म्हणतो. आणि मग या नामांबद्दल या नाउन्स बद्दल इथे विशेष माहिती कोणत्या शब्दांनी सांगितली? तर ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे काय? सुंदर. म्हणून ब्युटिफुल हे काय झालं? विशेषण झालं.
म्हणजे नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल वर्णन करणारा शब्द किंवा अधिक माहिती सांगणारा शब्द, या शब्दांनाच आपण काय म्हणतो, विशेषण असे म्हणतो. म्हणून इथं म्हटलंय प्लेस, जागा आहे पण ती कशी आहे, अ ब्युटिफुल. फ्लावर आहे पण ते कसं आहे, अ ब्युटिफुल. हँडरायटिंग, सुंदर हस्ताक्षर आहे पण ते कसं आहे, ब्युटिफुल हस्ताक्षर आहे किंवा ब्युटिफुल हँडरायटिंग आहे. म्हणून ब्युटिफुल हा शब्द काय झाला, विशेषण. आता इथे खाली पहा, इथं दिलेले आहे रीड देम अँड फाइंड ॲट लिस्ट 3 सुटेबल नाउन्स फॉर इच ऑर डिस्क्रायबिंग वर्ड्स. आता खाली इथे शब्द दिलेले आहेत, ते डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत, म्हणजे ते काय आहेत, विशेषण आहेत. तर विशेषण कोणतं आहेत, पहिलं आहे पुअर. या पुअर साठी आपल्याला 3 नाउन्स म्हणजे 3 नामं आपल्याला तिथं शोधायला सांगितली, तिथे वापरायला सांगितली, लिहायला सांगितली. त्यानंतर डेड, स्मॉल, पोलाइट, लेझी, गुड, वेल नोन आणि शेवटी कोणता आहे, गोल्डन. तर हे सगळे शब्द यांना काय म्हणूया आपण, डिस्क्रायबिंग वर्ड्स किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. तर आय रिपीट वन्स अगेन, पुअर, डेड, स्मॉल, पोलाइट, लेझी, गुड, वेल नोन, गोल्डन. ही सगळी काय आहेत, विशेषण आहेत, ॲडजेक्टिव्ह आहे, डिस्क्रायबिंग वर्ड्स यांना दुसरे आपण वेगळ्या भाषेमध्ये म्हणू शकतो. तर यांच्यासाठी आपण आता तिथे जे नाउन्स आपल्याला तिथे सुचवायचे किंवा लिहायचे, तर ते आपण आता इथे लिहूया. सो द फर्स्ट वर्ड इज describing first word or first adjective which is there. The first one is poor. So let's write poor. Poor म्हणजे काय, गरीब. आता गरीब काय, मॅन, हे एक नाम झालं, गरीब मनुष्य. पुअर सर्वंट, सर्वंट म्हणजे काय, सेवक, शिपाई. तर त्याला आपण काय म्हणूया, गरीब सेवक. पुअर डॉंकी, डॉंकी हे एका प्राण्याचं नाव, म्हणजे डॉंकी म्हणजे काय, गाढव. पुअर म्हणजे काय, गरीब. डॉंकी कसं असतो, गरीब. तर डॉंकी या शब्दाबद्दल, सर्वंट या शब्दाबद्दल, मॅन या शब्दाबद्दल विशेष माहिती कोणत्या शब्दाने सांगितली, पुअर. तो लेट्स राईट, सगळी काय झाली, नामे झाली आणि त्या नामांचं वर्णन कोणत्या शब्दाने केले, पुअर. तर बाकीची जी काही शब्द दिलेली आहेत किंवा विशेषण दिले त्यांच्यासाठी आपण नामे आता इथे लिहूया. तर सो डिअर स्टुडंट, लेट्स राईट. सो डिअर स्टुडंट्स, copy all these words from blackboard in your notebook neatly. Now students, homework गृहपाठ देतोय. नाउ स्पॉट द ॲडजेक्टिव्ह इन द फॉलोइंग. पुढील वाक्यांमधील ॲडजेक्टिव्ह शोधून काढा. हा होमवर्क मी तुमच्यासाठी देत आहे. सो डू इट युअरसेल्फ. नाउ डिअर स्टुडंट्स, मूव ऑन पेज नंबर 43. लर्निंग अबाउट लँग्वेज युजिंग ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय किंवा ॲपॉस्ट्रॉफी कुठे वापरायची हे आपण आता इथे शिकणार आहोत. नोट दॅट द वर्ड्स इन ए आर ऑल शॉर्ट फॉर्म्स ऑफ द वर्ड्स गिवन इन बी. म्हणजे इथे पहा, ए कॉलम मधील शब्द बी कॉलम मध्ये दिलेल्या शब्दांची संक्षिप्त रूप आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो, शॉर्ट फॉर्म्स. काय आहे, शॉर्ट फॉर्म्स. आय एम गोइंग टू रीड नाउ. The first one is don't, B column मध्ये do not, can't, cannot, won't, will not, you will, your, you are, you have.
म्हणजे इथे ए स्तंभामध्ये जे शब्द दिलेले आहेत ते शब्द बी स्तंभामधील शब्दांची काय आहे संक्षिप्त रूप शॉर्ट फॉर्म्स आहेत. आता पहा, बट फेलोज अँड लाईफ्स हे जर दोन शब्द आपण घेतले तर फेलोज स्टँड फॉर ऑफ अ फेलो अँड लाईफ्स स्टँड फॉर ऑफ लाईफ. म्हणजे फेलोज FELLOWS म्हणजे एखाद्या माणसाचा आणि लाईफ्स म्हणजे जीवनाचा असा अर्थ होतो. तर हे जे चिन्ह आहे या चिन्हाला ॲपॉस्ट्रॉफी असे म्हणतात. म्हणजे काय? इट इज यूज इन शॉर्ट फॉर्म्स to show that some letters in the words have been dropped. म्हणजे शब्दांमधील काही अक्षर काय असतात ती गाळलेली असतात आणि ते दर्शविण्याकरिता संक्षिप्त रूपात ॲपॉस्ट्रॉफी या चिन्हाचा उपयोग केला जातो. आता वरील ए कॉलम मधील शब्द पहा. ती सर्व उदाहरणं कशाची आहेत? ॲपॉस्ट्रॉफीची. इट इज यूज इन पॉझेसिव्ह केस ऑल्सो. पहा, इथे काही ॲपॉस्ट्रॉफीचा उपयोग पॉझेसिव्ह केस मध्ये सुद्धा केला जातो. उदाहरणार्थ मीनाज शूज म्हणजे मीनाचे शूज. मोहन्स रूलर म्हणजे मोहनची पट्टी. अ कॅट्स पॉ म्हणजे मांजराचा पंजा. अशा पद्धतीनं ॲपॉस्ट्रॉफीचा उपयोग केला जातो. इथे आपल्याला होमवर्क दिलाय. फाइंड ॲट लिस्ट 5 एक्झाम्पल ऑफ इच short form and B noun plus apostrophe S from the book. So let's write short form. Am means I am. It's means it is. Didn't means did not. Aren't means are not. आणि noun प्लस ॲपॉस्ट्रॉफी एस तर आपण इथे लिहूया आजीज श्रीखंड वडी. सेकंड वन इज किमयाज फादर. थर्ड वन इज अक्षय's हाऊस अँड फोर्थ वन इज मॅन्स सन. आजीज श्रीखंड वडी मीन्स आजीची श्रीखंडवडी. किमयाज फादर म्हणजे किमयाचे वडील. अक्षय's हाऊस म्हणजे अक्षयचे घर आणि मॅन सन म्हणजे माणसाचा मुलगा. तर अशा पद्धतीने आपण ॲपॉस्ट्रॉफीचा उपयोग करू शकतो. नाउ डिअर स्टुडंट्स, मूव ऑन पेज नंबर 47. On the page number 47, learning about language. That is verbs. Verbs means what? क्रियापदे. Verbs means what? क्रियापदे. तर तिथे पहा, राईट व्हॉट द फॉलोइंग डू. खाली काही शब्द दिलेले आहेत आणि ते शब्द म्हणजे पुढील प्रत्येक जण काय करतात ते लिहा. तुम्हाला शब्दांचे अर्थ माहिती आहे. मंकीज डॅश डॅश, टर्टल्स डॅश डॅश, लायन्स डॅश डॅश, people dash dash, cats dash dash, girls and boys dash dash. तर आता मंकीज काय करतात? मंकीज जम्प, टर्टल्स स्विम, लायन्स
roar, people walk, cats purr, and in girl and boys play. So dear student, let's say we use words like jump, swim, roar, walk, purr, and the last one is play to complete the sentences. All these words shows actions. तर विद्यार्थी मित्र, आपण काय केले तर आपण जम्प, स्विम, रोअर, वॉक, पर अँड प्ले इत्यादी शब्द वापरले. म्हणजेच काय केले, जम्प म्हणजे काय, उडी मारणे, ही एक कृती आहे. स्विम, स्विम म्हणजे काय, पोहणे, ही सुद्धा एक कृती आहे. रोअर, रोअर मीन्स गर्जना करणे, ही सुद्धा एक कृती आहे. वॉक, वॉक म्हणजे चालणे, ही एक कृती आहे. पर, पर म्हणजे गुरगुरणे, ही सुद्धा एक काय कृती आहे. आणि प्ले, प्ले म्हणजे काय, खेळणे, तर ही सुद्धा एक काय आहे कृती आहे. तर हे सर्व शब्द कृती दर्शवितात. म्हणून विद्यार्थी मित्र, अशा शब्दांच्या समूहाला किंवा अशा शब्दांना आपण इंग्रजीत व्हर्ब्स म्हणतो, म्हणजेच काय म्हणतो, क्रियापद म्हणतो. A verb is a word or a group of words that shows action. For example, pour, pour means ओतणे, mold, roll, press or blow, blow means फुंकणे. विद्यार्थी मित्र, अशी कितीतरी आपल्याला उदाहरणं इथे घेता येतील. उदाहरणार्थ कम, गो, गिव्ह, टेक, मेक, ब्रिंग, रीड, राईट, लाफ, टॉक, वॉच, ही सर्व शब्द कृती दर्शवतात. म्हणून यांना आपण काय म्हणतो, व्हर्ब्स. नाउ सम व्हर्ब्स टेल अस what is happening or has happened or will happen, etc. Even when there is no one to do it. For example, it rained. म्हणजे काय सांगता येतं, काही क्रियापदे आपल्याला काय होत आहे किंवा झालेले आहे किंवा होणार आहे इत्यादी क्रिया दर्शवतात. तेथे क्रिया करणारा कोणीही नसतो तरीही. फॉर एक्झाम्पल, इट रेन, पाऊस पडला. सेकंड, इट बिकेम डार्क, अंधार पडला. नाउ राईट साइड, सम वर्ड्स डिस्क्राइब अ स्टेट. काही क्रियापदे स्थितीचे वर्णन करतात. उदाहरणार्थ, शी वॉज टायर्ड, ती थकली होती. ही इज हॅपी, तो आनंदी आहे. अँड द लास्ट वन इज द रॅबिट हॅज रेड आईज. सश्याचे डोळे लाल असतात. In this way, dear students, we have finished all activities which are given on page number 36, page number 41, and page number 43, and the last page number 47. So, dear students, I am going to stop my lecture here. So, thanks.